आणि बातमी बारामतीमधून आहे। बारामतीत शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो काळ्या कापडाने झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर बारामती नगर परिषदेने बारामती शहरात लावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होर्डिंग हटवल्याचं पाहायला मिळत आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सुरेंद्र जेवरे यांच्या कृत्याचा निषेध नोंदवत अजित पवारांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातलाय। बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांच्या उद्घाटनाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री अजित पवारांना होतं। शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देऊनही अजित पवार उद्घाटनासाठी न आल्याने जेवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या होर्डिंगवरील फोटो काळ्या कापडाने झाकण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं आणि या सर्व घडामोडीनंतर नगर परिषदेने हे होर्डिंग देखील हटवलंय। दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी जोरदार घोषणा दरम्यान या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जोरदार अशी घोषणाबाजी केली आहे। यासोबतच सुरेंद्र जेवरे यांनी या ठिकाणी येऊन अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा जेवरे यांना फिरू देणार नसल्याचा इशाराही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। सुरेश देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती।